नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। मनोज जरांगे यांची मुंबईकडे कूच पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टानं चौकट टाकली, त्यामुळे सरकारच्याही हातात काही नाही। कोर्टाच्या नियमानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही, काही राजकीय पक्षांकडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल, फडणवीसांची टीका। पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्या। फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचीही ग्वाही। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवू, गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। 4 सत्ताधारी आमदारांच्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। प्रकाश सोळंके, विलास भुमरे, विजयसिंह पंडित जरांगेंसोबत, तर विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचा आणि 2 आमदारांचाही जरांगेंना पाठिंबा। आंदोलकांना त्रास झाला तर राज्यात चाक फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा। आंदोलनाचे 7 टप्पे असतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन होणार, जरांगेंचा यलगा। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम।